ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रतापच्या अटकेमागे महिपती साक्षीचा डाव असल्याचं चैतन्याला समजणार आहे आणि या सगळ्यामध्ये आता मात्र चैतन्य खाल्ल्या मिठाला जागत अर्जुनच्या मदतीला धावून जाणार आहे। पण आता चैतन्यासमोर हा डाव अशा पद्धतीने येणार आहे की साक्षी आणि महिपती यांना आता पाणी मागायला पण वेळ मिळणार नाही। घडलेल्या प्रकारामुळे चैतन्याला आता मात्र सत्य समजल्याने साक्षीचा सगळा आत्तापर्यंतचा रचलेला बनाव हा फुकट जाणार असतो। पण हे साक्षीला कळणार खूप उशिरा असतं, कारण ज्याप्रमाणे साक्षी चैतन्याला खेळवत असते त्याचप्रमाणे चैतन्याला सत्य समजून सुद्धा ते साक्षीला समजत नाही की चैतन्याला आपलं सत्य समजलंय। एक ठराविक वेळ अशी येते ज्या वेळेला शेवटचा घाव करत चैतन्य ते सत्य उलगडतो आणि मग साक्षीला डोक्याला हात लावण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो। चैतन्याला सत्य कसं समजतं, अर्जुन त्याच्यापर्यंत सत्य कसं पोहोचवतो आणि चैतन्य डाव कसा उलटवतो हे या व्हिडिओमध्ये पाहू। या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की। सुभेदारांच्या घरामध्ये आता वातावरण खूप तापलेलं असतं, सगळं दुःखदमय वातावरण झालेलं असतं। कल्पना सांगत असते, अर्जुन तू काहीही कर पण आत्ताच्या आत्ता त्यांना सोडवून आण। त्यावरती सायली सांगते, हो सर, खरंच तुम्ही काहीही करा पण न बाबांना काहीही करून सोडवून आणा। यावरती अर्जुन सांगतो, तुम्ही काळजी करू नका। आता मात्र इकडे पूर्णाचीला खूप वाईट वाटत असतं, सगळं घर हतबल झालेलं असतं। सायली सगळ्यांना सावरत असते, तोपर्यंत महिपती साक्षीला सांगत असतो, हे बघ, काहीही झालं तरी सुद्धा त्या प्रतापला बेल मिळता कामा नये, यासाठी आपण प्रयत्न करायचा, कारण आता आपण फायनान्सर आहोत हे सत्य जगासमोर आणण्यात वेळ झालेली आहे। फायनान्सर म्हणून आपण सुद्धा त्याच्या पाठीशी उभे आहोत असं दाखवायचं, पण फायनान्सर म्हणून तगादा पण लावायचा, म्हणजे आता आपण या सगळ्यामध्ये अडकलोय असं दाखवायचं किल्लेदारला की आमचं फायनान्स अडकलंय आणि प्रतापमुळे आम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम येतोय, त्यामुळे आता आपण डबल गेम खेळायचा। आपणच त्याच्या गाडीमध्ये नार्कोटिक्स टाकलेलं आहे हे कुणाला कळता कामा नये। हे आता सगळं नेमकं अर्जुन ऐकतो। अर्जुन तिकडे आलेला असतो आणि त्याने हे सगळं ऐकलेलं असतं। मग मात्र महिपती आणि साक्षी यांचा खेळ संपतो। महिपती आणि साक्षी यांना आता अर्जुन म्हणतो, खबरदार खबरदार, तुम्ही हे केलंत असं म्हणत अर्जुन आता महिपतीची कॉलरच धरतो। महिपतीची कॉलर धरल्यावरती महिपती म्हणतो, काय मी काय नाही केलं। यावरती अर्जुन म्हणतो, मी माझ्या कानांनी सगळं ऐकलेलं आहे। यावरती मात्र आता महिपतीचा गळा अर्जुनने आवळल्यावरती साक्षी सांगत असते, सोड अर्जुन सोड, असं म्हणत ती आता अर्जुनला सोडायला सांगते, पण महिपतीची कॉलर अर्जुन काही सोडत नाही। आता हे सगळं साक्षीला पडलेली भीती असते, त्यामुळे साक्षीने पाहिलेलं दिवा स्वप्न असतं। ॲक्च्युली अजूनपर्यंत अर्जुनला काही समजलेलं नसतं, पण अर्जुनला एक लीड मिळते। अर्जुनला त्याच्या खबरीकडून लीड मिळते की तुमच्याच कंपनीतील काही माणसांनी हे सगळं केलेलं आहे, म्हणजे तुमच्याच कंपनीतील माणसं फितूर आहेत। अन्नपूर्णा फार्मास्युटिकल कंपनीमधले 2 माणसं फितूर आहेत हे आता अर्जुनला त्याच्या डिटेक्टिव्ह सोर्सकडून कळाल्यावरती ही 2 माणसं कोण आहेत याचा शोध घेणं अर्जुनला फार काही कठीण राहत नाही। आता मात्र शोध घेतल्यावरती त्या 2 माणसांनी महिपती शिकरे यांची भेट घेतली होती हे अर्जुनला कळतं आणि महिपती शिकरेच याच्यामध्ये दोषी आहे हे सुद्धा समजतं। तोपर्यंत चैतन्य आता अर्जुनची भेट घेतो। अर्जुनला म्हणतो, काकांचं मला समजलं, मला खरंच याच्यामध्ये खूप वाईट वाटलं। यावरती अर्जुन चैतन्यवरती थोडासा नाराज असतो आणि म्हणतो, या विषयावरती जर मी तुला काही बोललो तर त्याच्यावर तुझा विश्वास बसणार नाही, त्यामुळे या केस संदर्भात आपण काहीही चर्चा न केलेली बरी। यावरती चैतन्य म्हणतो, तू असं का समजतोयस, काहीही झालं तरी काकांसाठी मी काही करायला तयार आहे, तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव, मी खरंच सांगतोय, मी या सगळ्यामध्ये तुझ्या पाठीशी कायम ठाम उभा राहीन। यावरती मात्र आता अर्जुन म्हणतो, मी जे सांगेन ते ऐकण्याचं तुझ्यामध्ये धैर्य आहे का, ते आधी ऐक आणि मगच तू मला मदत करणार की नाही करणार हे ठरव, असं म्हणत अर्जुन आता चैतन्याला त्याला जी लीड मिळाली ती सांगतो। चैतन्य म्हणतो, काय बोलतोयस तू, अरे मला महिपतीकडूनच कळलं, त्यांनीच मला सांगितलं अण्णांनी की प्रताप सुभेदार याला अटक झाली आणि साक्षीने मला सांगितलं की ते किती प्रामाणिक आहेत। मी तिला म्हटलं पण त्यांच्या प्रामाणिकपणाचा मला शंकाच नाहीये आणि म्हणून मी तुझ्याकडे आलोय, तू उलटा त्यांच्यावरतीच दोष देतोयस। तुझ्या मनामध्ये एखाद्या विषयी राग बसला की तू हेच करतोस। अर्जुन म्हणतो, मी तुला सांगितलेलं ना की मी जे सांगेन ते तुला पटणार नाही म्हणून, त्यामुळे आपण या विषयावरती न बोललेलं बरं। माझ्याकडे जे पुरावे आहेत ते मी तुला दाखवू शकत नाही। आता चैतन्य म्हणतो, हे बघ अर्जुन, जर तुझ्याकडे काही पुरावे असतील आणि ते खरे असतील तर मी तुझी साथ द्यायला तयार आहे। यावरती अर्जुन आता चैतन्याला
पुरावे म्हणजे त्याच दोन माणसांची स्टेटमेंट दाखवतो आणि त्या दोन माणसांनी दिलेली स्टेटमेंट दाखवतो की आम्हाला महिपती शिकरे यांनी खूप सारे पैसे लाटले आणि आमच्या कुटुंबाला मारण्याची धमकी दिली, त्यामुळे आम्ही आता आमच्याच कंपनीच्या ट्रकमध्ये नार्कोटिक्स ठेवलं आणि ते नार्कोटिक्स विकत घेतल्याच्या पावत्या पण दाखवल्या जातात. हे सगळं चैतन्यासमोर आल्यावरती चैतन्य म्हणतो, अर्जुन तू सांगतोयस म्हणून मी याच्यावरती विश्वास नाही ठेवणार, पण मी त्याच घरात राहतो, मला याबद्दल नक्की माहिती कळू शकते, ती कळल्यावरती मगच मी तुझ्यावरती विश्वास ठेवेन. अर्जुन म्हणतो, तू विश्वास ठेव नको ठेवूस मला फरक पडत नाही, मला माझ्या बाबांना सोडवण्यासाठी कुणाचीही गरज नाही. चैतन्य म्हणतो, हेच ना, आता मी स्वतःहून तुझ्या मदतीला आलोय, पण तुझ्या मनात तो राग भरलेलाच आहे ना. असं म्हणत चैतन्य सुद्धा आता हट्टाला पेटतो. जे सत्य आहे ते अर्जुन समोर आणायचं, महिपती आणि साक्षी निर्दोष आहेत हे अर्जुन समोर आणण्यासाठी चैतन्य प्रयत्न करायला लागतो. मग तो घरी येतो आणि म्हणतो, काहीतरी गोंधळ झालेला आहे, म्हणजे तुम्ही फायनान्स केलेल्या याच्यामध्ये कोणीतरी सगळी गडबड करून ठेवलेली आहे, तुम्हाला सुद्धा अडकवण्याचा डाव असू शकतो. साक्षी म्हणते, काही सांगता येत नाही, पण आम्ही त्यांना 20 करोडचं फायनान्स केलेलं आहे. यावरती मात्र आता इकडे महिपती सांगतो, 20 नाही 200 करोडचं फायनान्स केलेलं आहे. आता मात्र चैतन्यला धक्का बसतो. 200 करोडचं फायनान्स आणि पूर्ण सगळ्या औषधामध्ये नार्कोटिक्स सापडल्यामुळे सगळे औषधं जप्त झालेत. त्यांचा आता सील फोडून त्यांचं चेकिंग, म्हणजे औषधं फुकट, म्हणजे काकांचं नुकसान परी नुकसान, 200 कोटीचं नुकसान. परत दुसरं म्हणजे बदनामी परी बदनामी, फर्म बंद व्हायची. हे म्हणजे सुभेदार कुटुंब रस्त्यावरती येणार की काय, आता चैतन्याला भीती वाटते. मग मात्र ज्या कुटुंबामुळे आपण ह्या पोझिशनला आहोत त्या कुटुंबाला साथ देण्यासाठी चैतन्य अर्जुनने सांगितलेल्या पद्धतीने शोध घ्यायचा प्रयत्न करतो. अखेर आता चैतन्य साक्षी आणि महिपती यांच्यावरती लक्ष ठेवून असतो, ज्याची कल्पना साक्षी महिपतीला नसते, कारण चैतन्य आपल्या हातातलं पपेट आहे असंच दोघांना वाटत असतं. पण आता सत्यामध्ये चैतन्य साक्षी आणि महिपती यांचं बोलणं ऐकतो. आता पुढचा डाव त्यांचा ठरलेला असतो. पुढचा डाव म्हणजे 200 कोटीची मागणी. आता मात्र महिपती म्हणत असतो, प्लॅन ए तर यशस्वी झालेला आहे, प्लॅन ए प्रमाणे आपण नार्कोटिक्स ठेवलं, प्रतापला अडकवलं, प्लॅन बी प्रमाणे आपण फ्रॉडची केस करायची, म्हणजे आता एका केसमधून जामीन मिळाला तरी फ्रॉडच्या दुसऱ्या केसमधून जामीन मिळणारच नाही आणि दोघांपैकी कोणत्या ना कोणत्या तरी एका केसमध्ये तो जेलमध्ये राहणारच. असं बोलणं आता चैतन्य ऐकतो आणि चैतन्य हादरतो. साक्षी महिपतीचं खरं रूप चैतन्य समोर येते. आता मात्र योग्य वेळ साधत प्रतापच्या अटकेमागे महिपती साक्षी असल्याचा डाव आता चैतन्य उधळून लावतो. त्यांचा जो प्लॅन बी असतो फ्रॉडचा तो चैतन्य उधळून लावतो आणि प्लॅन ए मध्ये जो आरोप केलेला असतो तो आरोप निर्दोष सिद्ध करण्यासाठी अर्जुनच्या मदतीला धावत चैतन्य खरा मित्राचे कर्तव्य निभावतो. अर्जुनची माफी मागत साक्षीला आता चितपट करण्यासाठी चैतन्य प्लॅन ए आणि बी उधळून लावतो. साक्षीला तोपर्यंत हे सगळं कळत नाही जोपर्यंत चैतन्य हा डाव उधळून लावणार असतो. चैतन्याने कसा डाव उधळला हे आपण येणाऱ्या काही भागातच पाहणार आहोत.